मित्रांनो, 2017ला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही वेगळी लढली होती आणि जवळपास 82 जागा या भाजपने जिंकल्या होत्या. पण या 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. म्हणजे मुंबईतल्या प्रचारासाठी देशाचे प्रधानमंत्री मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले मोठे-मोठे नेते हे मुंबईला आले होते, हे तुम्ही सर्वांनी बघितलंय. पण ह्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करून सुद्धा खास करून हिंदी पट्ट्यातले आणि त्यांच्या केंद्रीय नेतृत्वापैकी एकही जण मुंबईला प्रचारासाठी आला नाही. मग तुम्ही आता विचार करा की जी भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक निवडणूक तितक्या जोमाने त्यांची इलेक्शन मशिनरी कामाला लागते, पण मुंबईसारख्या या देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व हे मुंबईमध्ये नाही आलं. त्याच्यामागे काय कारण आहे ते गोष्ट लक्षात घ्या. जो मुंबई महानगरपालिकेचा प्रचार चालू आहे, खास करून शिवसेने, UBT आणि मनसेकडून जो प्रचार चालला आहे ना, की मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचं जे सर्व त्या प्रचारावरती ज्यांनी आघाडी घेतलेली, भारतीय जनता पार्टीला भीती वाटते की जर सेंट्रलचं कोण जर आलं आणि जर त्यांनी मुंबईमध्ये जर प्रचार केला आणि त्याच्या तोंडातून जर एखादा वेडावाकडा शब्द गेला तर हे आपल्यावरती बॅकफायर करू शकतं, हे आपल्यावरती बुमरँग करेल, भाजपला माहिती आहे. त्याच्यामुळे या आतून जे आहे, आतून त्यांना असं वाटते, त्याचमुळं केंद्रातला एकही नेता ज्या नरेंद्र मोदींच्या नावावरती, चेहऱ्यावरती भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक लढते, ती भाजप मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये केंद्रीय नेत्यांना बोलवत नाही. याचा अर्थ असा आहे की जो विरोधकांनी मुद्दा मांडला आहे, त्याच्यात दम आहे, त्याच्यात ताकद आहे, त्याच्या अवतीभोवती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फिरत